फक्त आजोबा मला एकच म्हणाले की हे जर तिथं सिग्नलला का थांबत नाहीत, हे असे पुढं का थांबतात, तुम्ही सिग्नलला थांबत जावा, कुणीही सिग्नल तोडणार नाही, असे आजोबा त्या पोलिसांवर असे भांडत होते. हाय गाईज, नमस्कार, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आज सकाळी सकाळचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. मी सकाळी घरून निघालो, ऑफिसला आलो. ऑफिसला आल्यानंतर मला यायचं होतं सेनापती बापट रोडला. तर मी पौड फाटा क्रॉस केला. पौड फाटा क्रॉस केल्यानंतर मी SNDTवरून लेफ्ट टर्न मारून मी लॉ कॉलेज रोडला लागलो. मी लॉ कॉलेज रोडला लागल्यानंतर पुढे सिग्नल लागतो. पहिला सिग्नल क्रॉस केला आणि दुसऱ्या सिग्नलला, जेव्हा पूर्वी तिथं आयडियाचं ऑफिस होतं, त्या सिग्नलला माझ्या पुढं एक आजोबा चालले होते, थोडे वयस्कर होते. तर सिग्नल येलो पडला, येलो म्हणजे नुकतंच येलो पडला आणि आजोबा पुढे निघून गेले. पुढे निघून गेल्यानंतर पुढे 2 पोलीस उभे होते डाव्या साईडला. मी थांबलो सिग्नललाच. तर म्हणजे एक समोरचा किस्सा आहे तो. तर एकदम असं समोर त्यांना साईडला घेतला. साईडला घेतल्यानंतर त्यांच्या बाबतीत काही चर्चा झाल्या असं काही मला काही माहीत नाही आहे. तर दोन्ही पोलीस आजोबाबरोबर बोलत होते, बा सिग्नल तोडला, असं झालं तसं झालं, काही चर्चा चालू असेल. माझा सिग्नल सुटल्यानंतर मी जाऊन मी थांबलो होतो आजोबांपाशी. मी 2 जण होते पोलीस. तर मी त्यांना विचारलं, म्हणलं काय झालं. तर आजोबा म्हणले, नाही मी सिग्नल तोडला म्हणून मला अडवलं. तर मी सिग्नल तोडला नाही, असे आजोबा मला म्हणाले. तर मी आजोबांच्या मागच होतो. मी आजोबांना म्हणलं, आजोबा येलो नुकतंच येलो म्हणजे येलो पडायला आणि आजोबा निघायला एक टाईम झाला. तर आता ते एवढे नियम आजोबांनी थांबायला पाहिलं होतं, पण आजोबा काही थांबले नाहीत. किंवा आजोबा जोरात होते माझ्या पुढं. आजोबा पटकन निघून गेले पुढं. त्यांना माहिती, ब्रेक लागलं नाही लागलं, ते पुढे निघून गेले. पोलिसांनी अडवलं तर त्यांचं काम आहे. मी पोलिसांना विचारलं, म्हणलं ठीक आहे, वयस्कर आहे काय. नाही म्हणले, त्यांना ते फाईन भरावीच लागेल, त्यांनी सिग्नल तोडलेलं आहे, हे त्यांना करायच लागेल. तर आपण जास्ती काय त्यांच्यात मी लक्ष घातलं नाही. ठीक आहे. आजोबा त्या पोलिसाबरोबर खूप भांडत होते. त्यांना असं विचारत होते की तुम्ही सिग्नलला का थांबत नाही, तुम्ही सिग्नलला थांबा, लोक सिग्नल तोडणार नाहीत, तुम्ही असे लांब असं लांब का थांबता, तुम्ही आडोशाला असं लांब का थांबता. त्याच्यावरून त्यांचा भरपूर वाद चालू होता. तर आजोबांनी फाईन भरला का नाही मला माहीत नाही आहे. फाईनवरून तर त्यांचा वाद चालू होता की सिग्नल मी तोडला नाही, येलो होता, नुकतंच ग्रीन हे झालं ना, येलो पडून आजोबा निघून गेले होते. कारण मी बघितलं होतं, आजोबा पुढे निघून अडवलं. ठीक आहे, आता भरला नाही मला माहीत नाही आहे, मी काय थांबलो नाही आहे, मी निघून गेलो पुढं गेल्यानंतर गोखलेनगरचं सिग्नल सोडल्यानंतर जे मेरिट हॉटेलच्या सिग्नलला म्हणजे मी जे दृश्य बघितलं ते खूपच छान होतं. म्हणजे एक ट्रॅफिक हवालदार पोलीस बरोबर चौकामध्येच उभं होता आणि ट्रॅफिक एवढं व्यवस्थित चालू होतं. म्हणजे सिग्नलच्या कडेला आपली व्हाईट लाईन असतात, आपण व्हाईट लाईन मारलेलं असतात, तर व्हाईट लाईनच्याही पुढं कुणी जात नव्हतं. परफेक्ट मागं सगळे थांबत होते, सिग्नल कुणी तोडत नव्हते. परफेक्ट तो माणूस त्याची ड्युटी एकदम परफेक्ट करत होते, एकदम व्यवस्थित करत होते आणि लोकही कुणी सिग्नल तोडत नव्हते. तर चौकच आहे मोठा, तो चारही साईडने ट्रॅफिक येत होतं, पण एकही व्यक्तीने एकदम व्यवस्थित लोक ट्रॅफिकचे नियम पाळत होते. जर ते तिथं नसते तर कुणी डावीकडून घुस, लेफ्ट साईडला घुस, युटर्न मार, असे त्या तिथं चौकात प्रकार घडतात बरेच. पण त्यावेळेस असे प्रकार कुठलेही घडत नव्हतं, कारण ते प्रॉपर आहे ना, सिग्नलला ट्रॅफिक पोलीस जे होते
ते प्रॉपर चौकामध्येच उभे होते आणि ते उभे असल्यामुळे सगळी लोक असे नियमाचे पालन करत होते. पण मला ते आजोबांचं एकदम वाक्य आठवलं की बा तुम्ही तिथं चौकात का थांबले नाहीत, सिग्नलपाशी का थांबले नाहीत, तुम्ही असे लांब जाऊन का थांबले. म्हणजे हा प्रश्न मला खूप हे झाला की मागच्या सिग्नलला मला हा अनुभव आला आणि पुढच्या सिग्नलला तो एक अनुभव आला. तर हा अनुभव आज आलेला आहे. मी तुमच्यावर फक्त शेअर केला तो. ते त्यांची ते ड्युटी करत असतात. मला काही त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही किंवा काही नाही आहे. त्यांची ड्युटी करतात ते. आपणही नेम पाळले पाहिजे ट्रॅफिकचे. म्हटलं तर आपण डावीकडे जाऊ, युटर्न जिथं असेल तिथं युटर्न घ्या. जिथं युटर्नच नाही आहे तर युटर्न घेऊ नका. आपण सुद्धा त्यात बदललं पाहिजे, आपण सुधारलं पाहिजे. किंवा पोलीस अडवतात तुम्हाला, हेल्मेट नसेल तर अडवतात, PUC नसेल, इन्शुरन्स नसेल, बऱ्याच काही गोष्टी असतात. आपण नियम पाळा, काही होत नाही आहे. तुम्ही व्यवस्थित असाल तर कुठलाही पोलीसवाला कुठेही तुम्हाला फाईन मारू शकत नाही. एवढंच मला सांगणे. सगळ्यांनी नियम पाळा, दंड बसणार नाही आहे. धन्यवाद मित्रांनो.